11th ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 1 साठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते। यामध्ये विद्यार्थ्यांची कास्ट चुकलेली आहे, कास्ट एडिट कशी करायची किंवा या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स जे अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स त्यांना परत अपलोड करायचे आहे। अशा प्रकारे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत। काही विद्यार्थ्यांना त्यांनी आर्ट टाकलेला आहे, त्यांना आता कॉमर्स किंवा सायन्स पाहिजे। अशा प्रकारे भरपूर साऱ्या कमेंट्स आपल्या चॅनलवर आलेल्या आहे आणि त्यानंतर अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत की जो विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरलेला आहे, पार्ट 1 मध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेले होते, यामध्ये आपली कास्ट सिलेक्ट केलेली होती, मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा, त्यानंतर तुमचा ॲड्रेस, डॉक्युमेंट्स याबद्दल संपूर्ण माहिती आपण पार्ट 1 मध्ये फिल केलेली होती। सध्या पार्ट 1 सुरू आहे, परंतु हा पार्ट 1 ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलाच नव्हता त्यांच्यासाठी सुरू आहे, एडिट सुरू नाही आहे। म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना कास्ट चेंज करायची आहे, मायनॉरिटी कोटा किंवा डॉक्युमेंट्स किंवा अदर कोणती इन्फॉर्मेशन आहे ही जर तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही सध्या एडिट करू शकत नाही, कारण याबद्दलची आपण अपडेट दिलेली होती की तुम्ही चेंज करू शकणार आहात। परंतु जेव्हा राऊंड 2 चा टाइम टेबल येणार, कारण राऊंड 2 बद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये टाइम टेबल आलेला नाही आहे अजूनसुद्धा, तर डिटेल्समध्ये टाइम टेबल कधी येणार तर तो आपल्याला 9 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर संपूर्ण विद्यार्थी, कोणते विद्यार्थी ज्यांनाही पार्ट 1 एडिट करायचा असेल त्यांना तारीख देण्यात येणार, कारण की याबद्दलची माहिती कुठेही उपलब्ध नव्हती। आपण याबद्दल जे कस्टमर केअरचा जो नंबर आहे त्यावरती कॉल केला, त्यांना संपूर्ण माहिती विचारली तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की सध्या जो पार्ट 1 चा टाइम टेबल किंवा एक जे परिपत्रक आलेलं आहे, अशा प्रकारे जे परिपत्रक आलेलं आहे या परिपत्रकामध्ये देण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थी 7 तारखेपर्यंत त्यांचे फॉर्म भरू शकतात। त्यानंतर पार्ट 2 मध्ये काय ते तर कॉलेजचे नाव ते 10 तारखेपासून ॲड करू शकतात। तर इथे टाइम टेबल दिलेला आहे 10 तारीख ते 13 तारखेमध्ये ते ॲड करू शकतात, अशाबद्दल यामध्ये नमूद केलेलं आहे। परंतु यामध्ये राऊंड 2 साठी जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे ते विद्यार्थी फॉर्म एडिट करू शकतात, सेकंड नंबरचा राऊंड भरू शकतात, काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी कास्ट चेंज करायची असेल ते विद्यार्थी राऊंड 2 मध्ये फॉर्म एडिट करू शकतात, पार्ट 1 सुद्धा एडिट करू शकणार आणि पार्ट 2 सुद्धा एडिट करू शकणार, म्हणजे कॉलेजचे नाव सुद्धा ते विद्यार्थी एडिट करू शकणार, त्यांना वेळ देण्यात येणार आहे। अशाबद्दल 11th ॲडमिशन 2025-26 कस्टमर केअर यांच्याकडून संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली सुद्धा आहे। जर तुम्हाला डाऊट्स असेल तर तुम्ही सुद्धा कस्टमर केअरला फोन लावू शकता, त्यांचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तुम्ही फोन लावा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकतात। यामध्ये नंबर दिलेला आहे, हा नंबरवर तुम्ही कॉल करा, 9 ते 7च्या मधात कोणताही डाऊट्स असेल तुम्हाला सांगू शकतात किंवा तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला आपण सुद्धा माहिती देऊ शकतो। जेवढी माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे त्या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती वेळोवेळी देणे सुरू आहे। जास्तीत जास्त कमेंट्स येत असेल तर आपण त्यावरती तो व्हिडिओ बनवतो, जेणेकरून संपूर्ण विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे। आणि काही यामध्ये कमी सुद्धा कमेंट्स असेल तर ते सुद्धा पॉईंट्स आपण क्लिअर करतो। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना फॉर्म म्हणजे त्यांचा पार्ट 1 एडिट करायला राऊंड 2 मध्ये ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 9 तारखेनंतर डेट उपलब्ध होईल, त्यामध्ये विद्यार्थी पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही सुद्धा एडिट करू शकतात। कॉलेजचं नाव, कास्ट वगैरे संपूर्ण क्लिअर सांगतोय तुम्हाला, एडिट करू शकणार आहे तुम्ही। दरवर्षी सुद्धा हे ऑप्शन देण्यात येत असतात, कारण की डिपार्टमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे की राऊंड 2 बद्दल अजूनपर्यंत आम्ही टाइम टेबल दिलेला नाही आहे, फक्त टाइम टेबल दिलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्मच भरलेला नाही आहे त्यांना आम्ही वेळ दिलेला आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यांनाही फॉर्म एडिट करायचे असेल त्यांनी वेट करा, माहिती येणार, आल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट देण्यात येणार आणि त्यानंतर प्रोसेससुद्धा सांगण्यात येणार व्हिडिओ मार्फत की तुम्ही तुमचा फॉर्म एडिट कसे करू शकता, राऊंड 2 चा फॉर्म कसा भरणार, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे आणि यानंतर सुद्धा देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।